मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत राजकीय विश्लेषक डॉक्टर जयेंद्र लेगरूवाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्यांच्याकडनं आपण राजकीय विश्लेषणासंदर्भात महाराष्ट्रामध्ये चाललेले विधानसभेची रणधुमाळी संदर्भात आपण त्यांच्याकडनं राजकीय विश्लेषण आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर सर्वप्रथम MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। आपण बघू शकता की मागील आता नुकताच विधानसभा लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे। आता विधानसभा समोर आलेली आहे आणि जे चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की गटतट या ठिकाणी निर्माण झालेले आहे, त्याच्यावर आपण काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्येही थोडी कन्फ्युजिंग परिस्थिती होती की नेमकं काय होणार आहे, कारण बरेचसे पक्ष मध्येच त्यांच्यामध्ये फूट पडून एक वेगवेगळे गट आणि तट तुमच्या भाषेमध्ये ते निर्माण झाले होते। पण महाराष्ट्रामधल्या त्यावेळच्या राजकारणामध्ये जातीय फॅक्टर खूप मोठा चालला आणि समूहांचा जो मतदान होतं, एक गठ्ठा मतदान होतं, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी मग मराठ्यांची क्रांती असेल, ओबीसींचा एक मोर्चा असेल किंवा अन्य जातींचा जे असेल, यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्र दुभंगला होता आणि त्या अनुषंगाने ते इलेक्शन पुढे गेलं। मग त्याच्यामध्ये जरांगे फॅक्टर असेल किंवा अन्य फॅक्टर असतील की ज्यांनी ज्या फॅक्टर्समुळे ऍक्च्युली भारतीय जनता पक्षाला दणका बसला असं म्हटलं जातं। पण यामध्ये अजून एक गोष्ट, एक वेगळा अँगल त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा एकंदरीच देशामध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्सही नडलाय की ज्या प्लॅनिंगने, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष प्रोफेशनल इलेक्शन लढतो, ते इलेक्शनची स्ट्रॅटेजीमध्ये कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स आला आणि ते थोडेसे मागे पडलं। म्हणजे समीकरण जातीय असतील, आता जातीय समीकरणाचा विचार केला तर जळगाव आणि रावेर मतदारसंघामध्ये जातीय समीकरण कुठे गेलं? इथे तुमच्या बूथ रचना कशा होत्या? या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण केला तर लोकसभेमध्ये जी गटतट पडली त्याचा परिणामकारकता किती विधानसभेवर होईल, या सगळ्यांचा आता पूर्ण विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। म्हणून हे गटातटाचं राजकारण चालत राहणार आहे। हे राजकारणाचा हा ऍक्च्युली एक भागच आहे की ज्याला नाही पटलं तो बाजूला पडतो। म्हणजे तुम्हाला खूप मागे नेतो मी, शरद पवारांनी पुलद स्थापन केली होती की त्यांचं नाही पटलं, फक्त केवळ 5 आमदार घेऊन पवार साहेब हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि स्वतःचं सरकार स्थापन केलं। महाराष्ट्राला हा गटातटाचा इतिहास काही नवीन नाहीये। पवार साहेबांनी नंबर गेम महाराष्ट्राला दिलाय। म्हणजे जे राजकारण आपण जातीच्या चष्म्यातून पाहतो, आदर्शवादाच्या चष्म्यातून पाहतो, पण पवार साहेबांनी त्या राजकारणाला गेम ऑफ नंबर, संख्यांचं राजकारण कसं असतं याची पहिली ओळख पवार साहेबांनी आपल्याला करून दिली। म्हणजे एकदम जुनं काम आधीच्या कालखंडातलं, तेच कुठेतरी आता नवीन प्रारूपामध्ये, जागतिकीकरणामध्ये किंवा नवीन व्यवस्थेमध्ये नवीन पद्धतीने आपल्या पुढे येत आहे। बस इतकंच आहे। आपण असं म्हणजे वावगं ठरणार नाही का सांगायला की शरद पवारांनाच गटतटाचं राजकारण निर्माण केलेलं आहे महाराष्ट्राला? शरद पवारांनी निर्माण केलं असं नाहीये। गटातटाचं राजकारण निर्माण होण्यासाठी त्या वेळची परिस्थिती, त्या वेळचं त्या पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षात दिलं जाणारं महत्व आणि त्या वेळी त्यांचा होणारा पत्ता कट की मी सगळं पक्षासाठी देतोय आणि मलाच बाजूला सारून नवख्यांना तुम्ही देताय का, ह्या सगळ्या गोष्टी त्या कालखंडापासून गटातटासाठी कारणीभूत आहे। शरद पवारांना कारणीभूत धरायचं का? नाही। त्यांनी नंबर गेम दिला की जर असं असेल की पक्ष मला डावलत असेल, पक्षासाठी मी एवढं काम करून सुद्धा, तर मग मी पक्षाच्या बाहेर राहून एक नवीन सरकार स्थापन करू शकतो जे इतरांना सोबत, कोलिशन गव्हर्नमेंट, की लोकशाहीमध्ये एकच एक राजा असं नाहीये, याला मोनार्की तुम्ही देऊ शकत नाही, एकच एक राजा नाहीये। लोकशाहीमध्ये किंबहुना भारतीय लोकशाहीमध्ये ही जनतेची लोकशाही आहे, जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींची लोकशाही आहे आणि त्यामुळे मग संख्या कशी निर्माण करायची हे पवार साहेबांनी दिलं। पण गटतट निर्माण करायला त्या वेळेच्या परिस्थिती निर्माण असते। त्यावेळेला साहेबांना जे निर्माण केलेली परिस्थिती होते आणि मात्र आताची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये काय अंतर तुम्ही बघतात? आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे साहेबांच्या काळामध्ये नेते कमी, कार्यकर्ते अधिक प्रत्येक पक्षामध्ये। आता प्रत्येक पक्षाची गंमत अशी फसली आहे
की नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी. प्रत्येकालाच नेता होण्याची इच्छा आहे. विचारधारा ज्या म्हणतात की बरेचसे लोक, त्यावेळेस समाजवादी पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होता, भारतीय जनसंघ होता, काँग्रेस एकीकडे होता, हे सगळेजण एक एक विचारधारा घेऊन काम करत होते की ही आमची विचारधारा, या विचारधारेनुसार आम्ही चालणार. पण आता तुम्ही मला सांगा, विचारधारा उरली आहे का हो? जो पक्ष, ज्या पक्षाचा पाया एक बेसिक विचारधारा असते, त्या विचारधारेवर इलेक्शन लढलं जातंय का? त्या पक्षाची विचारधारा त्या कार्यकर्त्यांना माहिती आहे का? हा महत्वाचा प्रश्न आता आपल्याला आहे. आज सर्वसामान्य जनतेला एक मोठा प्रश्न पडलेला आहे की येत्या जे निवडणूकमध्ये आहे की जनतेनं मतं कोणाला द्यायची. आपण जर एकाकडे बीजेपीला जर बघितलं, भारतीय जनता पार्टीला, तर त्यांचं एक वेगळं राजकारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. त्याचबरोबर शिंदे गट असतील, शिवसेना शिंदे गट असतील, शिवसेना उद्धव ठाकरे गट असतील, त्याचबरोबर अजित पवार राष्ट्रवादी गट असतील किंवा शरदचंद्र पवार गट असतील, असे अनेक पक्ष या ठिकाणी झालेले आहेत. मात्र जनतेला एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की त्यांना कोणासोबत जावं. जनतेला किंवा मला पण तो प्रश्न आहे की नेमकं कोण. कारण जेव्हा एवढे पक्ष आणि एवढे लोक, की गंमत अशी आहे की शिवसेना एक विशिष्ट धर्माचा मुद्दा घेऊन पुढे जाणारी होती, अचानक ती शिवसेना फुटली. अचानक शिवसेना मग तो धर्माचा मुद्दा बाजूला सारून सर्वसमावेशक व्हायला लागली. एक गट म्हणतो नाही आम्ही याच्यासोबत जाणार आहे. ऑल ऑफ अ सडन जी राष्ट्रवादी सर्व धर्मनिरपेक्ष, सर्व समभाव वगैरे वगैरे, समाजवाद, राष्ट्रवाद असं घेऊन चालणारा पक्ष होता, तो ऑल ऑफ अ सडन तुटतो आणि एका सरळ सरळ विचारधारेच्या पक्षाला जाऊन मिळतो. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या. आता जनतेने ते लक्षात घ्यावं की नेमकं कोणावर विश्वास ठेवावा, नंबर एक. नंबर दोन, मग विश्वास ठेवायचा तर हा माणूस काम करणार आहे का? म्हणजे जनतेनं आता एक ठरवायचं की खरं कोण. तुम्ही जागतिक पटलावर पण बघा, जागतिक पटलावर आता अग्रेसिव्ह लिडरशिप पुढे येते. म्हणजे अग्रेसिव्ह लिडरशिप म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जो बोलतोय की मी हे करणार, मग ते चुकीचं असो काय असो, जनताला तो आता दिसायला लागला. म्हणून जनतेनं जो स्टिक टू विचारधारा आहे, हा व्यक्ती काम करू शकतो माझं, याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायचं आहे की माझ्यासोबत माझ्या आमदाराचं काय. ओव्हरऑल आपल्याला एक समजून येते की कुठेही एंड ऑफ द पार्ट जनतेचीच कुठेतरी फसवणूक होत असते. कारण की अनेक वर्षापासून आपण जे बेसिक मुद्द्यावर आपली राजकारण होत असतात, की आपण भुसावळ क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं की रस्त्याचे प्रलंबित प्रश्न अजून पडलेले आहेत, पाण्याचा प्रलंबित प्रश्न पडलेले आहेत, क्रीडा विभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत, रोजगारासंदर्भात प्रश्न प्रलंबित आहेत. तर अशा कुठेतरी काय वाटतं याच्यावर सांगून तुम्हाला? भुसावळचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर चेंज ओव्हर हा जनतेने आणायचा असतो. लोकशाहीमध्ये तोच तो व्यक्ती, एकच व्यक्ती तिथे असेल तर मग लोकशाही कुठेतरी सरंजामशाहीकडे वाटचाल करते, नंबर एक. नंबर दोन, भुसावळच्या जनतेचं मी विचारात जेव्हा घेतो, आता दोन कार्य आहेत. आता आपण म्हणायचं की आमदारांनी रस्ते तयार केले पाहिजे. आमदार काय करतो? आमदाराचं काम असतं निधी आणून देणं, व्यवस्थेकडून निधी आणून त्या नगरपालिकेच्या हातात देणं किंवा PWDच्या हातात देणं. नगरपालिकेचं काम काय आहे की त्यांनी तो निधी सुयोग्य पद्धतीने त्याचा विनियोग करणं. हे होतंय काय शहरामध्ये? तुम्हाला भरभरून पैसे येत आहेत, 1000 कोटींच्या वर तुमच्याकडे पैसे आलेले आहेत, त्याचा विनियोग झाला का? साधं एक्झाम्पल, साधं उदाहरण तुम्हाला देतो. भुसावळ परिवर्तन मंच जेव्हा आम्ही काम करत होतो, रेल्वेचा रस्ता बसस्टँड कडून तर स्टेशनकडचा रस्ता तयार होणार होता, एक पॅच, तो नेहमी खड्डेमय असायचा. बरोबर. आम्ही सरळ जाऊन काही लोक DRM साहेबांना भेटलो, म्हटलं हा रस्ता रेल्वे जसं करते ना तसंच करा, डागडुजी करू नका फक्त नगरपालिकेसाठी. ते कन्व्हिन्स झाले. ते म्हणजे ठीक आहे, मी तसा रस्ता बनवतो आणि तुम्हाला तसं पत्रही देतो. त्यांनी रस्ता तयार केला. रस्ता तयार होत असताना एक पत्र आम्हाला आलं, रस्त्याची क्वालिटी ठीक आहे ना, जरा बघून घ्या. रस्ता तयार झाल्यावर पुन्हा पत्र आलं की तुम्ही चेक करा, हा रस्ता तयार झाला आहे, तुमच्या अपेक्षा पूर्ण करतोय काय, काय असेल तर मला सांगा. रेल्वेच्या DRMला सांगायची गरज आहे का? तो काही जनतेचा किंवा तो रेल्वेचं काम करतोय. त्यांनी सांगितलं, चेक केलं, तो रस्ता पाहायचा जो 4 वर्ष आधी तयार झालाय
आणि भुसावळ पालिकेचा अमर स्टोअर पासून तयार झालेला रस्ता, तो रस्ता जाड आहे, सुदृढ आहे, सक्षम आहे आणि त्याच्याच बाजूने अमर स्टोअर्स कडून भुसावळ पालिकेचा तरणारा रस्ता हा कुपोषित आहे. त्याला 2-1.5 वर्षामध्ये डागडुजी चालली, पातळ रस्ता आहे, खड्डे पडतात, पुन्हा डागडुजी होते. ही फसवेगिरी कोण करताय? आपण भुसावळच्या जनतेने ज्या वेळेस आपण पालिकेमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेस आपण बदल करू शकतो का? भुसावळने खालून विचार करणं गरजेचं आहे. वरून जो कोणी आमदार तुम्ही नेमाल, मग आमदाराने लक्ष घालायला काय होतं हा एक प्रश्न आहे महत्वाचा. येस, तिथे कुठेतरी कमकुवतपणा आपल्याला दिसतोय. आमदार निधी आणून देतायत पण त्याचा विनियोग खऱ्या अर्थानं व्यवस्था व्यवस्थित करते का? इथे चेक्स अँड बाउन्सेस आमदार साहेबांनी लावणं गरजेचं आहे. तिथे कुठेतरी कमतरता आपल्याला दिसतीये. पण निधी येत नाहीये का? निधी येतोय. अमृत योजनेमध्ये तुम्ही म्हटलात की एवढे पैसे कमी पडले, पुन्हा आणून द्या. पालकमंत्री गुलाबराव झाले, गुलाबरावांना गळ घातली, पुन्हा तुमच्याकडे 50-100 कोटी आले. अजूनही स्वच्छ पाणी मिळतंय का? अजूनही काम चाललंय का? अजूनही भुसावळची जनता ग्लासामध्ये मातीच पिते आणि ताटामध्ये मातीच येते. धुळखात पडलेले रस्ते आणि गढूळ पाणी. जनतेच्या मनातला विद्रोह कधी बाहेर पडणार? मागील 15 वर्षापासून विद्यमान आमदार संजय सावकारे हे भुसावळ मध्ये निवडून येतात आहे. 4थी वेळी ती तयारी या ठिकाणी करत आहेत. मात्र जे ग्राउंड लेवलचे जे लोक आहेत ते भरपूर प्रमाणात त्यांच्याशी नाराज झालेले आहेत. तर यंदा त्यांची सीट निवडून येऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला? नाराज मागच्या वर्षी पण होते. या शहराचं हे कॉस्मो शहर आहे, एक लक्षात घ्या. नाराज मागच्या वर्षी होते, त्याच्या मागच्या वर्षी होते, पण निवडणुकीमध्ये ते निवडून येतात. हा पॉलिटिक्स हा एक खेळ आहे. राजकारण हा शुद्ध खेळ आहे. ती नाराजी शेवटच्या 2 दिवसात कशी मिटली? नाहीच काय तर रस्त्यांची कामं सुरू आहेत, भाऊनं रस्ता तयार करून दिला. मग या वर्षी तुम्ही कोणत्या बेसवर म्हणाल की नाराज आहे पण निवडून येणार नाही? जनता मागच्या 15 वर्षापासून खूप नाराज आहे. किंबहुना मी म्हणतो 25 वर्षापासून नाराज आहे प्रत्येकावर. कारण जे जनतेला हवंय, टॅक्स वाढतोय, टॅक्स आम्ही भरतोय, पण त्या मोबदला आम्हाला मिळत नाहीये. पण जनतेची नाराजगी आता सावकार कशी दूर करतात त्याच्यावर एक आहे. एक भुसावळच्या राजकारणामध्ये ही कॅटेगरीची सीट असल्यामुळे कुठेतरी सावकारांचा विनम्रपणा त्यांना तारून नेतो. कुठेही ते अग्रेसिव्हली कोणाच्या विरोधात जात नाहीत. त्यामुळे सावकारांचा तो विनम्रपणा, ती जी पद्धती आहे, जातीय व्यवस्था आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यांना तारून नेतात. ही एक गोष्ट आहे. शहराचा विचार करत असताना तुम्ही ग्रामीणकडे लक्ष दिलं पाहिजे. 55 गावं आपल्याकडे आहेत. 55 गावांचा आपण विचार केलाय का? 55 गावांमधल्या व्यवस्था कशा निर्माण झाल्या पाहिल्यात का? थर्ड अँगल याचा पाहिला तर रोजगार उद्योगांचा MIDC मध्ये बदल झालेत का? म्हणजे जळगाव भुसावळ शहर हे कायम, मी उद्योग मंत्र्यांनी बोललो होतो एकदा, माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चेमध्ये बोललो होतो की हे सर्वात जास्त पोटेन्शियलचं शहर आहे. इथे रेल्वेज आहे, ऑर्डिनन्स आहे, दीपनगर आहे, सगळं आहे. पण उद्योगाच्या बाबतीत हे 5 स्टार MIDCचं शहर आहे. पण त्यासाठी असे अग्रेसिव्ह प्रयत्न कोणीच केले नाही. हा एक प्रश्न आहे. म्हणजे आता नाराजगी कुठे जनतेची? मग ती धर्मामध्ये परावर्तित होते, जातीमध्ये परावर्तित होते, की अन्य कशात परावर्तित होते आणि ते निवडून येतात? म्हणजे सपशेलपणा दिसतो असा की स्ट्रेट अवे जनतेची नाराजगी एक आणि राजकारण एक, हे दोघं कुठेतरी मिक्स होत नाहीयेत. वास्तविकता ही आता समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचे जे विरोधक आहेत, आता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटापासून बऱ्यापैकी 15 लोकांना उमेदवारी या ठिकाणी मागितलेली आहे. तर ते कुठं असं कमी पडतंय की जे त्यांना या ठिकाणी चॅलेंज नाही करू शकणार? नाही, त्यांचा प्रॉब्लेम काय ना, मी सगळ्यांनाच पाहतो. इलेक्शन हे जुनं इलेक्शन जे होतं ना, ग्रामपंचायत सारखं लढलं जायचं. की तिकीट दिलं, तुम्हाला तिकीट दिलं वानखेडेंना, तुम्ही गेले, प्रचार केला, विषय संपला. आता नवीन उमेदवारांचा प्रॉब्लेम काय होतोय ना, जागतिकीकरणातलं इलेक्शन आहे. इथे मीडिया खूप सक्षम झालाय. इथे व्हॉट्सअप, फेसबुक सारखे समाज माध्यम आहेत की 0 मिनिटात तुमच्यापर्यंत सगळ्या माहिती पोहोचतायत. लोकांच्या मनातलं काय आधीच्या काळात कळायचं. किती लोक सांगायचे मला हे करायचंय, मला हे चुकतंय, माझं ते चुकतंय. आज
एखाद्या नेत्याला शिव्या देणारा पण त्या नेत्याला मतं देऊन येतो हे कळत नाही. मग ह्या 15 लोकांना ज्याला कोणाला उभं राहायचं आहे, पहिली गोष्ट त्याने जनतेची मनं ओळखली आहेत का? की वर करणी म्हणतात हा सावकार चुकीचे आहेत, सावकारांना सगळे रागवतायत, सावकारांना हे करतायत, पण त्याची ऍक्च्युअल तुमच्याकडे काही आहे का व्यवस्था? माहिती पूर्ण आहे का? कन्फर्म? आता आम्ही संशोधक आहोत. संशोधनामध्ये आम्हाला काही मुद्दा घ्यायचा असेल, कोणी काय बोललं म्हणून मी घेत नाही. मी ऑन पेपर सर्वे करतो. मी माझी प्रश्नावली तयार करतो. प्रश्नावलीमध्ये मी माझा टार्गेट ग्रुप ठरवून की मला अच्छा हा गांधीनगरचा एरिया, याच्यातले 20 लोकांचं गल्लीनिहाय 5-5 लोक, गडकरी नगर 5-5 लोक, विठ्ठल मंदिर वार्डामध्ये इथले 10-10 लोक, हा माझा टॅब्युलेशन फॉर्मॅट असतो. ते घेतल्यानंतर मी अनालिसिस करतो की खरंच सावकारांविषयी किती लोकांमध्ये नाराजगी आहे, कोणते प्रश्न यांना भेडसावणारे आहेत, हे अनालिसिस मी करणं पाहिजे. माझं अस्तित्व इथे कुठे आहे? की एक लक्षात घ्या, विद्यमान आमदार जो असतो तो 5 वर्ष इलेक्शन लढत असतो. 5 वर्ष कार्यकर्त्यांची फळी तयार करतो, बूथ वाईज रचना तयार करतो आणि तो त्या पक्षामध्ये सगळ्यांसोबत मिळून मिसळून असतो. शहराच्या राजकारणात काय झालंय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ही सीट जाणार असा अध्याय होते, अजून फायनल नाहीये. ती कोणाला जाईल नोबडी नोज. पण माझं ब्रँडिंग किती आहे? वानखेडे म्हणून किंवा लेकुरवाळे म्हणून मला जर लढायचं आहे, हे प्रश्नांची मी उकल करून घेतली आहे का? सर्वे करून. आणि सर्वे कशी गंमत करतात मी यांचं पाहिलं, स्वतःच सर्वे करायला लागतात. तुम्हाला एजन्सी लागतात की थर्ड पार्टी सर्वे कोणाकडून तरी करून घ्यावा. कारण त्रयस्थ हा तुम्हाला खरं सांगतो की बाबा तुझ्याबद्दल असं बोलला होता, हे असं आहे, मला काय घेणं देणं नाहीये. हा थर्ड पार्टी बाहेरच्या लोकांकडून सर्वे करा, तुमचं अनालिसिस करा. सेकंड थिंग, तुमचं ब्रँडिंग ॲज अ पॉलिटिकल लीडर, राजकीय नेता म्हणून तुम्हाला ब्रँडिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही ते करत नाही, अचानक तिकीट जाहीर झालं की तुम्ही रणधुमाळीत पडता. आता तो व्यक्ती 5 वर्ष काम करतोय आणि तुम्ही एका महिन्यामध्ये तुमचं ब्रँडिंग इस्टॅब्लिश करणार का? 5 वर्षांचं काम किंवा अभ्यास आणि 1 महिन्यामध्ये, ते पेपर द्यायच्या आधी आपण अभ्यास करतो की नाही? त्याच्याशिवाय मार्क पडतात का? मग मार्क पाडायचे, मला मेरिटमध्ये यायचंय, मला 90% घ्यायचे, 95% घ्यायचे, अरे बाबा मग अभ्यास करणार का? मग अभ्यास करायला काय करतो? मी पुस्तक वाचतो, मी नोट्स घेतो, मी प्रश्नांचा अभ्यास करतो, उत्तर कसं लिहायचं हे समजून घेतो. आता मी प्राध्यापक म्हणून त्या भाषेत बोलतोय. हा अभ्यास केलाय का मी असं नाही म्हणत की हा मी ना याच्याकडे क्लासला जाईल, तो जेवढं सांगेल तेवढं. क्लासवाल्यावर बसून मी 95% घेणार आहे का? मी स्वतः अभ्यास केल्यावर घेणार आहे? हे राजकारण. तुम्ही आत्ताच्या इलेक्शनला मागचं ढोबळ इलेक्शन पाहू नका की जातीय समीकरण बसवलं आणि मी निवडून आलो. मागच्या लोकसभेमध्ये ही चूक झाली आहे की जातीय समीकरण 3 जमाती एकत्र केल्या की मी निवडून आलो, एक्स्ट्रॅक्ट झाला. पण त्या 3 जमातीमध्येही विरोधकाला किंवा जे कोणी होते त्यावेळेसचे त्यांना पूर्ण मतदान बहुमत मिळालेलं नाहीये 3 जमातींमधून. तिथेही ते खालीच आहेत, वर नाहीयेत. कारण इलेक्शन लढायचं असेल तर सर्व उमेदवारांना सल्ला आहे की फर्स्ट सर्वे सायंटिफिकली करा, वैज्ञानिक दृष्टिकोन करा की माझी व्यवस्था काय, मला ब्रँडिंग कसं करायचंय. सेल्फ ब्रँडिंग, तुमची व्यक्तिगत ब्रँडिंग झाली पाहिजे. कारण आज राजकीय पक्ष सुद्धा ब्रँडिंगला आणि सर्वेला महत्व देत आहेत. त्यांचे सर्वे ते सुरू करतील आता तिकीट वाटायच्या आधी. त्यामध्ये तुम्ही कुठे दिसताय? 2, सेल्फ सर्वे झाला, ब्रँडिंग झाली. 3रं, माझ्या मागे कार्यकर्ते आहेत का पक्षाचे? कारण तुम्ही नवखे असणार आहात, तुम्ही त्या पक्षामध्ये 10 वर्षांहून काम करतायत तर तुमचे ऋणानुबंध इतर कार्यकर्त्यांशी बांधलेले असतात. पण तुमचे ऋणानुबंध जर नसतील, तुमचं एक नातं नसेल त्यांच्यासोबत, तर ते मनापासून काम करतील का? हा प्रश्न आहे. म्हणून मग तुमची त्यांच्यासोबतची नाळ घट्ट करणे आणि शेवटचा सर्वात महत्वाची गोष्ट बूथनिहाय रचना. इथे हे उमेदवार कमी पडतात. बूथनिहाय रचनेमध्ये जसे तुम्ही पोलिंग एजंट इथे प्लेस करता त्याच पद्धतीने बूथ पर्यंत मतदार येतोय का, ह्या व्यवस्था पाहणं सुद्धा उमेदवाराचं काम आहे. ती यंत्रणा त्याच्याकडे पाहिजे. आपण काय करतो? आपण फक्त चर्चा करतो. नवीन उमेदवार सर्वे करत नाही, तिथे आम्हाला काय करायचं कळत नाही.
मग तिसरा व्यक्ती कोणीतरी येऊन सांगतो की हा असं असं करायचं, माझा खूप अभ्यास आहे. ऍक्च्युली तो त्याच्या अँगलने अभ्यास करतो. मला विचाराल, तुम्हाला विचार, तुम्ही मीडियाच्या अँगलने लोकांना सांगाल की नाही नाही मीडियामध्ये असं आलं की ब्रँडिंग होईल. बरं, मी प्राध्यापक म्हणून नाही 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 तुम्ही काय करा ना, असं ह्या पद्धतीने अभ्यास तर मला करायचा आहे ना. बरोबर. पण हे अनालिसिस, मीडिया मॅनेजमेंट, तुमचं सोशल मीडिया मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. या सर्व मॅनेजरल स्किल्स तुम्ही एका सेक्शनमध्ये बसून करणार आहात का, की अंधानुकरण करत तुम्ही 2-5 कोटी काय जे लागणार आहे, आता 2-4 लाख 2-5 काय जे काही लागणार आहेत पैसे तुमचे, ते फक्त वाया घालवायचे आहेत. हा महत्वाचा सल्ला नवीन उमेदवारांना आहे. त्यांना लढायचंय तर असं लढा. कारण आज तुम्हाला सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चेंज ओव्हर होता लोकसभेला, पण जळगाव जिल्ह्यात चेंज ओव्हर दिसला नाही. त्याच दमाने, त्याच पद्धतीने, तेवढीच जास्तीचे मतं घेऊन भारतीय जनता पक्ष आला. मी एका वृत्तपत्राला मुलाखती देताना सांगितलं होतं संपादकांना, म्हटलं भारतीय जनता पक्ष जिंकतो तो त्याच्या स्ट्रॉंग बूथ रचनेच्या जीवावर. त्यांच्याकडे बूथ रचना सर्वात स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडे पन्ना प्रमुख असतो, त्यांच्याकडे वेगवेगळे प्रमुख ह्या पद्धतीने ते उभे करतात की 50-100 लोकांमागे एक व्यक्ती ही कार्यकर्त्यांची फळी ते उभं करतात. त्या व्यक्तीचं काम असतं ते त्या सगळ्या मतदारांना बूथपर्यंत पोहोचवणं, त्यांचे मतदान केलंय की नाही ते पाहणं. संध्याकाळच्या वेळेसच त्यांच्याकडे रिझल्ट अनालिसिस रेडी असते की येस वी आर समवेअर सेफ, किंवा आपण जातोय पडतोय. अशी रचना नवीन उमेदवाराने केली तर तो चांगली फाईट देऊ शकेल असं मला स्पष्टपणे वाटतं. त्यांना काय वाटतं की असं त्यांना आता जे आपण बूथ रचना सांगितलेली आहे, म्हणजे एक थोडं आपल्याला समजून पडतं आहे की जे नवीन उमेदवार आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत, आणि तुमच्या विश्लेषणाच्या माध्यमातून त्यांना बोध घ्यावा, त्यांना तशी पद्धतीनं तयारी करावी. मागे आपण असं भुसावळचं जर आपण चित्र बघितलं राजकारणाचं, तर अजून 2-3 नावे आपल्याकडे समोर आलेले आहेत की जे असं त्यांची इच्छुक उमेदवारी आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण असू शकतं? आता नंबर 1ला तर सावकारे भाजपाकडून तर आहेच, पण माइट बी भाजपा सर्वे बेस पक्ष आहे. तो सर्वे आल्यावर त्याला प्रॉपर स्टेटमेंट दिलेली आहे मागे 2-4 पत्रकार परिषदेमध्ये असतील किंवा कार्यक्रमामध्ये असतील की वो अजून पक्षानं मला तिकीट फायनल केलेलं नाहीये. अगदी अगदी एक भारतीय जनता पक्षाचा एक तुम्हाला सांगतो, शिस्तीचा पक्ष आहे. जोपर्यंत पक्षश्रेष्ठी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही चुळबुळ करायची नाही. ही शिस्त बाकी पक्षांमध्ये थोडी बेशिस्ती होताना दिसते. म्हणजे या शिस्तीला तर मार्क शरदचंद्र पवार साहेब पण देतात की शिस्त आणि जी व्यवस्था हे लावतात हे नंबर 1ला यांचं कॅडर बेस काम आहे. तर ते बोलणारच नाही ना की मला पक्ष सांगितल्याशिवाय आम्ही बोलणारच नाही काही, कारण त्यांच्या पक्षाची ती शिस्त आहे, त्याच्या आधी ते बोलणार नाही. पण येस ते दिसतात. सेकंड, त्यांना चांगली कंटेस्ट करू शकणारे आता माझ्या समोर डॉक्टर मानवतकरांसारखा उमेदवार आहे की जातीय समीकरणाच्या पलीकडे जाणारा व्यक्ती आहे की सर्व जातीमध्ये ते सर्वसमावेशक म्हणून दिसून येतात. ते नंबर 1ला आहेत. नंबर 2ला मला वाटतं महाजन म्हणून कोणी येत आहेत, प्रीती तोरण महाजन येत आहेत. त्यांचं मध्य प्रदेशातलं शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट आहे. जातीय समीकरणाचा विचार केला तर त्या थोड्याशा उजव्या ठरतात. पण सेकंड, परत सांगतो, राजकारण हे भूमिपुत्राच्या सिद्धांतावर अवलंबून असतं. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स, सन ऑफ सॉइल कॉन्सेप्ट. भूमिपुत्राच्या सिद्धांतावर तुम्हाला राजकारण लढायचंय, कारण हा माणूस, हा व्यक्ती माझ्या मातीतला आहे. या गोष्टी लोकांना कळत असतात की अरे आपल्या गावातला, आपल्या शहरातला आहे, आपल्या सोबतचा आहे, म्हणून तो नंबर 1ला सरकवतात लोक. ही पण एक भूमिपुत्रा सिद्धांत पक्ष समजून घेतात. डॉक्टर मानवतकरांना मी का पॉझिटिव्हली फोकस करतोय, सोबत डॉक्टर जतीन मेढे सुद्धा आहेत की खूप छान त्यांचा अभ्यास राजकारणाचा आहे. हरिभाऊंसोबत म्हाळुंगे प्रबोधिनीमध्ये त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. पण आत्ताच्या समीकरणामध्ये सावकारे साहेबांना कोण टफ फाईट देऊ शकतो किंवा भाजपाच्या मध्ये कोण टफ फाईट देऊ शकतो, एक व्यक्ती डॉक्टर मानवतकर आहे. पण मी जसं आधी अनालिसिस सांगितलं, डॉक्टर मानवतकर असू दे, प्रीती महाजन असू दे, डॉक्टर जतीन मेढे असू दे किंवा अन्य कोणी, जे कोणी आता इच्छुक आहेत, सर्वे मस्ट आहे. ब्रँडिंग, पॉलिटिकल ब्रँडिंग मस्ट आहे. तुम्ही काय करणार आहात, तुमचं विजन मस्ट आहे. आणि
तुम्ही काय बूथ रचनेची व्यवस्था लावणार आहात शेवटच्या 2 दिवसांमध्ये ते मस्ट आहे. आणि शेवट, कार्यकर्ते त्या त्या पक्षाचे तुमच्यासोबत किती नाळ बांधून आहेत. कारण गंमत सांगतो तुम्हाला, ह्या जमाती आहेत, या राजकीय जमात वेगळी झाली, सामाजिक लोकांची जमात वेगळी झाली. ही आता एक वेगळा एक वर्ग निर्माण झाला आहे, जे राजकारणी म्हणतात आमच्यातलाच राजकारणी झाला पाहिजे. मानवतकर नॉन पॉलिटिकल आहेत, मग मानवतकरला कशाला येऊ द्यायचं? नाही नाही नाही, आपल्या आपल्या एका सरंजामी व्यवस्थेला तडा तर नाही जाणार, धक्का तर नाही पोचणार. मी स्पष्टपणे परखडपणे बोलतो की नवीन लोकांनी राजकारणात यावं, कारण ते नवीन उमेद देतात, नवीन अनालिसिस देतात, नवीन प्रगती देतात. पण नवीन लोकांनी येताना अभ्यास करून येणं अत्यंत महत्वाचं आहे. मागच्या टर्मला जेव्हा 2019ची विधानसभा या ठिकाणी पार पडली, तर 2-3 उमेदवार आपल्याला समोर दिसले. बीजेपीकडनं संजय सावकारे असतील, राष्ट्रवादीकडनं जगन सोनवणे असतील, अपक्ष उमेदवारी डॉक्टर मानवतकर यांना दाखल केलेली होती. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. तर अशा सगळ्या या विषयामध्ये डॉक्टर मानवतकरांनी दुसऱ्या नंबरवर त्यांना 28,660 काहीतरी असे मतं घेतलेले होते त्यांना. तर या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये त्यांना ह्या गोष्टीचा फरक पडेल का? डॉक्टर मानवतकर व्यक्ती म्हणून त्यांना मत आहे. पुन्हा सांगतो, डॉक्टर मानवतकर नव्हत्या, डॉक्टर मिसेस मानवतकर होत्या. मी सन ऑफ साईल कॉन्सेप्ट इथे टाकतो. इथे डॉक्टर मानवतकर, डॉक्टर राजेश मानवतकर भूमिपुत्राच्या सिद्धांतानुसार इथे उभे असते तर तो आकडा 28च्या वर होता. कारण हे मतं डॉक्टरला पडले, राईट, राजेश मानवतकरांना आहेत, मानवतकर कुटुंबियांना आहेत, कारण हे इथले आहेत. स्थानिक आहे. मॅडम ऍक्टिव्ह आहेत, खूप छान अभ्यास त्यांचा आहे. मी पर्सनली त्या परिवाराला ओळखतो. खूप छान, खूप विनम्र कुटुंब आहे. पण आता मागचे 28,000 त्याचं कन्व्हर्जन कितीमध्ये करायचं आहे? 40-50,000 अजून घ्यायचे आहेत तुम्हाला. कन्व्हर्जन महत्वाचं आहे. ते कन्व्हर्जन कसं होणार आहे याचं महत्वाचं स्ट्रॅटेजी जी मी आधीच सांगितली, ती स्ट्रॅटेजी तुम्ही तयार केली आहे का? हे बघ, कसं असतं की आपण एखादं घर बांधतो, घर बांधताना आपण बजेट तयार करतो. बजेट तयार केल्यावर त्याला टायमिंग देतो. टायमिंग दिल्यानंतर किती वेळेत होणार आहे, त्यानंतर याचा माझ्या आयुष्यावर काय प्रभाव होणार आहे याचा विचार करतो. या सगळ्या गोष्टी करून एक साधं घर बांधतो आपण. मी घराचं उदाहरण आहे, अतिशय सिंपल. पण इथे तुम्हाला स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं आहे. मग याची प्रोसेसिंग तुम्ही कशी करताय हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर मानवतकर, मी आधीपासून म्हणतोय की टफ फाईट देणारं व्यक्तिमत्व कोण आहे माझ्या दृष्टीने, तर ते डॉक्टर राजेश मानवतकर आहेत. 28,000. आणि गंमत तुम्हाला सांगतो, त्यावेळेस डॉक्टरांकडे कोणताही राजकीय पक्ष नव्हता, कोणतीही बूथ रचना नव्हती. डॉक्टर फक्त आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफला घेऊन इलेक्शन लढल्या होत्या आणि त्या स्टाफला घेऊन त्यांनी ते राजकारण पाहिलं. त्यावेळेस त्यांना सपोर्ट लोकांनी लांबून दाखवला, पण त्यांना पाठबळ कोणाचंच व्यवस्थित मिळालेलं नाही. या वर्षी जर त्यांना पक्षाचं पाठबळ मिळालं, पक्षाने खऱ्या अर्थाने पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत 100% केली, तर मानवतकर, डॉक्टर राजेश मानवतकर वुड बी अ ग्रेट कंटेंडर. ते स्ट्रॉंग कंटेंडर, शक्तिशाली कंटेंडर सावकारांपुढे आव्हान उभं करू शकतात. काय होतं, नवीन उमेदवार आला, प्रचार खूप धडाक्यात करतो, फास्ट करतो, की महिनाभर गावाची गावं तुडवतो, सगळ्यांना लोकांना माहिती पडतं, मीडियामध्ये येतो, सगळीकडे फोकस जातो. शेवटचे 2 दिवस तो शांत होतो, कारण शेवटचे 2 दिवस हे बूथ रचनेचे, शेवटचे 2 दिवस हे मतदारांना शेवटच्या दिवशी बूथपर्यंत पोहोचताय की ऑब्झर्वेशनचे आहेत. ह्या गोष्टीमध्ये तो कमी पडतो. म्हणून डॉक्टर राजेश मानवतकर स्ट्रॉंग कंटेंडर आहे, नो डाऊट इन दॅट. भुसावळमध्ये आता शेवटचा एक सर प्रश्न आहे तुम्हाला, की भुसावळची जनता या वेळेला काय अपेक्षित करते? तुमच्या सर्वेनुसार तुम्हाला काय वाटतं की भुसावळची जनतेने काय अपेक्षित केलं पाहिजे? आता बरेचसे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित पडलेले आहेत, त्याला प्रत्येक वेळेला सामान्य जनता बळी पडते. प्रश्नांवर त्यांची कोणतीही मूलभूत सुविधा पासून त्यांना वंचित ठेवण्यात येतं प्रत्येक वेळेला. तर या वेळेला भुसावळ जनतेला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिणार? कारण की राजकीय विश्लेषणाचा अंतर्गत तुमचे जे दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय मेसेज देणार त्यांना? भुसावळकर जनतेने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सतसत विवेक बुद्धीने मतदान करावं. स्पष्टता आहे, प्रलोभन कसलंही असू शकतं, कसलंही कोणत्याही उमेदवाराकडून असू शकतं, पण या शहराचा खरा उद्धारक कोण आहे त्या उद्धारकर्त्याला आता विचार करणं तुम्हाला क्रमप्राप्त ठरतं.
कारण गंमत अशी होते आहे, जेव्हा भुसावळचे प्रश्न घेऊन मंत्रालयात बरेचसे सचिव माझे मित्र आहेत, त्यांच्याशी जेव्हा मी बोलतो तेव्हा मी पालिकेवर येतो थोडंसं, तेव्हा मला ते सचिव म्हणतात की तुझी जनता वेडी आहे, की जनता वारंवार पालिकेवर असे डमी लोक का निवडून देते जे कामच करत नाहीयेत. म्हटलं हा जनतेचा प्रश्न आहे. कारण एक लक्षात ठेवा जनता जनार्दनांनो, आज तुम्ही राजे आहात. लोकशाहीमध्ये किंवा सार्वभौम कोण आहे या देशामध्ये, हु इज सॉव्हर्जिन इन पॉवर, तर ती जनता आहे. संविधानानं तुम्हाला तो हक्क दिला आहे. त्यामुळे आता आपला सेवक निवडताना मी राजा म्हणत नाहीये, आपला सेवक निवडताना जसं MPSC परीक्षा घेते, UPSC परीक्षा घेते, RRB परीक्षा घेते, नोकर वर्ग निवडताना आपला सेवक निवडताना आता परीक्षणाची गरज आहे. आणि त्या परीक्षणामध्ये तुम्हाला जो आश्वस्त करणारा वाटतो की हे माझं पुढचं भविष्य नीट करणारे शहराचं, कारण शहरात सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक आणि आरोग्याचे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांना सोडवणारा व्यक्ती किंवा या प्रश्नांच्या जवळपास पोहोचणारा व्यक्ती आता तुम्हाला निवडून द्यायचा आहे. मी बदल करायचा आहे की नाही करायचा हे जनतेवर सोडतो, पण या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही सार्वभौम आहात, तुम्ही राजे आहात, तुम्ही प्रमुख आहात. घटनेने तुम्हाला हक्क दिला आहे. आता तुम्हाला तुमचं पुढच्या 5 वर्षांचं भविष्य ठरवायचंय. एवढंच मी तुम्हाला विनंती करेन किंवा आवाहन करेन. बऱ्यापैकी आज आपल्यासोबत जे राजकीय विश्लेषक होते डॉक्टर जयेंद्र लेकरूवाडे, त्यांना बऱ्यापैकी चर्चा या ठिकाणी आपल्यासोबत केलेली आहे. त्यांचं राजकीय विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. अनेक पक्षांचं विश्लेषण त्यांना या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर भुसावळमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित जे प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांना या ठिकाणी बऱ्यापैकी मुद्दे मांडलेले आहेत. जे नवीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बऱ्यापैकी सल्ला त्यांना या ठिकाणी दिलेला आहे. आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाही या ठिकाणी कुठं जनता नाराज आहे ते सुद्धा त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक सर्वात महत्वाचा विषय की सर्वसामान्य जनतेला ते या वेळेला बळी पडू नये आणि आपला एक ठळक प्रतिनिधी या ठिकाणी त्यांना निवडावा असं त्यांना सामान्य जनतेला या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर, आपलं खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून MS-19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमाला भेट दिली त्याच्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आणि आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू.